नमस्कार वाईट फॅमिली, दिव्यास किचन मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत इफ्तारी स्पेशल हॉटेलमध्ये मिळतो त्यासारखाच आचारी मटनची रेसिपी. खायला एकदम मस्त आणि टेस्टी अशी रेसिपी आहे. चला तर मग रेसिपी सुरू करूयात. साहित्य बघून घेऊयात. सर्वप्रथम इथे 4 चमचे बडीशेप, 1-2 चमचे कांद्याच्या बिया, 4 कांदे, लसूण, कोथिंबीर आणि अद्रक घेतलेलं आहे. आता आपण बडीशेप आणि कांद्याच्या बिया बारीक करून घेणार आहोत, म्हणजेच कलोंजी. आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण लसूण, कोथिंबीर आणि अद्रक बारीक करून घेऊयात. आपली अद्रक, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट तयार आहे. आता ती साईडला काढून घेऊयात व त्याच मिक्सरच्या जारमध्ये कांदा देखील बारीक करून घेऊयात. आपण कांद्याची पेस्ट तयार करताना त्यामध्ये पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही. इथे आपली कांद्याची पेस्ट देखील तयार आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण गॅसवर कुकर गरम होण्यासाठी ठेवला आहे व त्यामध्ये तेल टाकलेलं आहे 5 टेबलस्पून. त्यामध्ये आपण बारीक केलेली कांद्याची पेस्ट टाकून घेऊयात व छान अशी गोल्डन रंगावर येईपर्यंत भाजून घेऊयात. आपण पेस्ट ही छान अशी भाजून घेऊयात. कांद्याची पेस्ट ही आपण 6 ते 7 मिनिटासाठी छान अशी भाजून घेऊयात, जेणेकरून कांद्याचा कच्चापण हा जाईल. आता इथे आपला कांदा अर्धा छान असा भाजलेला आहे. आता आपण त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट घालून घेऊयात व दोन्हीही छान असे पुन्हा 5 ते 7 मिनिटासाठी भाजून घेऊयात, जेणेकरून याचा उग्र वास हा निघून जाईल. आता आपली पेस्ट ह्या छान अशा फ्राय झालेल्या आहे, तुम्ही बघू शकता. त्यांनी रंग देखील बदललेला आहे. आता आपण त्यामध्ये स्पायसेस टाकूयात. इथे मी हळद, मीठ, घरकुल मसाला व आमच्या घरचं लाल तिखट घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने देखील मसाले टाकू शकता. आता हे टाकून छान असं मिक्स करून घेऊयात. आपण मसाले टाकलेल्यावर देखील थोडंसं पाणी, म्हणजेच अर्धा कप पाणी टाकून मसाले छान असे परतवून घेऊयात, जेणेकरून मसाल्यांचा देखील कच्चापण हा भाजीमध्ये येणार नाही व भाजी आपली एकदम छान अशी चविष्ट होईल. आपण पेस्टमध्ये पाणी टाकून छान असं लो गॅसवरती शिजवून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आपल्या मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे. आता आपण यामध्ये मटण टाकून घेऊयात व छान असं फ्राय करून घेऊयात. मटण हे आपण 15 ते 20 मिनिटासाठी छान असं फ्राय करून वाफवून घेऊयात. त्यामध्ये पाणी आधी टाकायचं नाही. आपण मटण वाफायला ठेवूयात आणि नंतर 5 ते 10 मिनिटाच्या नंतर बघूयात, मिक्स करूयात आणि पुन्हा 5 ते 10 मिनिटासाठी ठेवून वाफ काढून घेऊयात. आता आपण वाफ काढून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता. आपण छान असं मटण मिक्स करून घेऊयात व त्यामध्ये अर्धा तांब्या पाणी टाकून घेऊयात आणि त्याचे 5 ते 6 विसेल काढून घेऊयात छान अशा. इथे आपल्या कुकरच्या छान असे विसेल होत आहे. त्यावरपर्यंत आपण मिक्सरच्या जारमध्ये दही टाकून घेऊया आणि ते मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात. यामध्ये आपल्याला दुसरं काहीच नाही टाकायचं, फक्तच की दह्यामध्ये जे लम्स असतील ते आपण फोडून घेऊयात मिक्सरमध्ये टाकून बारीक करून पेस्ट. इथे आपल्या शिट्या देखील झालेल्या आहेत. आता आपण कुकरची वाफ काढून घेऊयात व मटण शिजलेलं आहे का ते बघून घेऊयात. तुम्ही बघू शकता आपल्या मटणाच्या भाजीला छान अशी तरी आलेली आहे. ते सर्व एकत्र मिक्स करून घेऊयात. इथे तुम्ही बघू शकता आपलं मटण छान असं शिजलेलं आहे. आता आपण यामध्ये पेस्ट टाकून घेऊया दह्याची बारीक केलेली व छान अशी मिक्स करून घेऊयात. आपण दही भाजीमध्ये मिक्स करताना कुकर हा गॅसच्या खाली आहे हे लक्ष घ्या, नाहीतर दही हे चालू फ्लेमवरती टाकल्यावर फुटू शकतं.
आता आपण छान असं मिक्स करून घेऊया भाजी. आपली भाजी छान अशी उकळत आहे. आता आपण यामध्ये आचारी फ्लेवर येण्यासाठी थोडीशी स्पाइसेस दुसरी टाकून घेऊयात, जसे की अर्धा टेबलस्पून मेथीदाणे, मगाशी बारीक केलेली बडीशोप आणि कांद्याची बिया म्हणजेच की कलोंजी. आता आपण त्यामध्ये 3 ते 4 हिरव्या मिरच्या छान अशा बारीक केलेल्या आहेत उभा कट, त्या टाकून घेऊन छान असं हलवून घेऊयात. आपली भाजी छान अशी मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे. वरतून आपण कोथिंबीर टाकून पुन्हा छान असं मिक्स करून घेऊयात व हे दमवरती आपण 20 मिनिटासाठी बारीक फ्लेमवरती झाकून ठेवणार आहोत, जेणेकरून आपल्या आचारी मसाल्याचा स्वाद हा मटणाच्या भाजीमध्ये छान असा उतरेल. तुम्ही बघू शकता इथं आपलं आचारी मटण तयार आहे. आपण प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात. तयार आहे आपलं झटपट तयार होणारं व खाण्यासाठी एकदम टेस्टी आणि झणझणीत अशी आचारी मटणची रेसिपी. अशाच नवनवीन रेसिपींसाठी दिव्यास किचन मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच नवनवीन रेसिपींसोबत. तोवर मस्त खा आणि स्वस्त राहा. धन्यवाद.